आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, जगामध्ये अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? जगामध्ये विचारले अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक टुंड्रा हा प्रदेश जगामध्ये अतिशय थंड हवामानाचा या ठिकाणी प्रदेश म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आला पाहिजे। मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला अणू या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? इजिप्त या देशाची विचारले अधिकृत भाषा कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? अरबी पहा, इजिप्त या ठिकाणी या देशाची अधिकृत भाषा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, राजाजी ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, राजाजी ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? सन 1944। बघा, या ठिकाणी या वर्षीची राजाजी ही योजना आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, नवविधान समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? नवविधान समाज बघा ही संस्था आहे, यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे? देवेंद्रनाथ बघा टागोर यांनी नवविधान समाज बघा त्यांनी स्थापना ही केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, हरी विजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं साहित्य आहे? हरी विजय या नावाचं साहित्य विचारले कोणी लिहिलेलं साहित्य आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सूर्यसेन बघा यांनी हरी विजय या नावाचं साहित्य त्यांनी लिहिलेलं हे साहित्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? अपक्ष पद्धतीने विचारले निवडून आलेले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। त्याचे योग्य उत्तर काय असेल? व्ही गिरी बघा हे अपक्ष पद या ठिकाणी पद्धतीने निवडून आलेले पहिले या ठिकाणी राष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, रास्तगोफ्तार या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? रास्तगोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघायचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, दादाभाई नौरोजी यांनी रास्तगोफ्तार या नावाचं मासिक बघा त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, कोरोना, एड्स बघा यासारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा या ठिकाणी दिली जाते? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, कोरोना, एड्स यासारख्या बघा जगभर फैलणाऱ्या रोगांना कोणत्या प्रकारची संज्ञा त्यांना दिली जाते? बघा, त्यांना पॅन्डेमिक डिसीज या प्रकारची बघा त्यांना संज्ञा ही दिली जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे? कोणत्या शास्त्रज्ञाने बघा विचारले प्राण्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आला पाहिजे, एरिस्टॉटल बघा या शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण हे केलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDPचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा सर्व बघा हे प्रश्न हे उत्तरासोबत असतील।
आणि विशेष म्हणजे बघा आतापर्यंत या ठिकाणी झालेले मागील पेपरचे पण तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळणार आहेत. जर तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. क्रमांक 11 पहा काय विचारले पहा, दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश कोणता आहे? त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ब्राझील बघा हा देश दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा तो देश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तर या ठिकाणी बघा मराठी व्याकरणचे बघा काही प्रश्न आहेत. विषय क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. फाल्गुन हा शब्द अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा परीक्षेमध्ये शब्द या ठिकाणी विचारण्यात आले होते. हे आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? आर्क आणि भानू बघा हे शब्द सूर्य या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ बघा याचे योग्य उत्तर काय असेल? त इ बघा आ हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक 5 पहा काय विचारलाय, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश बघा प्रमोद आहे का? प्रमोद म्हणजे आनंद, तोष. विस्मय म्हणजे आहे का? विस्मय म्हणजे काय असतो? आश्चर्य, नवल. गंधर्व म्हणजे काय असतो? वारा. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? विताक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 4 पहा काय विचारलाय, विभावर्य या ठिकाणी शब्द आहे. शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विभावरी. विभावरी म्हणजे काय असतो? रात्र असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या विभावरी या ज्याचा अर्थ काय असेल? रात्र. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 पहा काय विचारलाय, एकमत बघा शब्द आहे. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकमत, एकाचे मत. एकमत, एकाचे मत. विरुद्ध अर्थी शब्द काय आला पाहिजे मग? एकमत, दुमत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक 6 पहा काय विचारलाय, झोंबी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव पहा झोंबी या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक 7 पहा काय विचारलाय, निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. निराकार. परीक्षेमध्ये शब्द विचारण्यात आला होता. निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता यायला पाहिजे? साकार आहे का? बेकार, निर्विकार, आकार नसलेले. निराकारचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता असेल? बघा साकार हा शब्द निराकार या शब्दाचा योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक 8 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम आहे? 4 शब्द आहेत बघा, कुशल, ओला, क्रूर, नम्रता. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नम्रता बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा विचारलाय बघा, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? सुप्रसिद्ध. सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 9 काय विचारलाय पहा, सजातीय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? सजातीय, एकाच जातीचे असलेले. सजातीय. सजातीय, विजातीय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक 10 पहा काय विचारलाय, अंतःकरणाला द्रावित करणारे. अंतःकरणाला द्रावित करणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अंतःकरणाला द्रावित म्हणजेच
हृदय द्रावक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सतत एकटे राहण्याची आवड असलेला. सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल, सतत एकटे राहण्याची आवड असलेला एकलकोंडा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, पूर बुद्धीने वागणारा. पूर बुद्धीने वागणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पूर बुद्धीने वागणारा. त्याचे योग्य उत्तर काय असेल, पोरकट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा, मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. मुळातच सुंदर असलेले. निसर्ग सुंदर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना काय म्हणतात. होतकरू, प्रगत, उद्योगी, महत्वाकांक्षी. प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना होतकरू या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, 2 किंवा त्याहूनही अधिक अर्थ या ठिकाणी दर्शवणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा जलद या ठिकाणी शब्द आहे, 2 अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहेत. जलद बघा, पाऊस, मेघ, मेघ वेगाने, वेगाने आकाश, पाऊस वेगाने. बघा जलद म्हणजे काय असते, त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणत्याला पाहिजे. बघा जलद म्हणजे वेगाने आणि आकाश म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, उंदराला मांजर साक्षी अशा प्रकारचे या ठिकाणी एक म्हण आहे. या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे पहा, उंदराला मांजर साक्षी म्हण आहे. म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. 4 जणांचा सल्ला घ्यावा आहे का, नाही. सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकाचे समर्थन करणे आहे का. बघा उंदराला मांजर साक्षी म्हणजे ऑप्शन क्रमांक आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ असेल. सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, नाचता येईना अंगणवाकडे जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. परीक्षेमध्ये बघा हे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होते. नाचता येईना अंगणवाकडे जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. नाक घासणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाक घासणे. नाक घासणे म्हणजे काय पाहिजे, शरण जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बभरा करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बभरा करणे म्हणजे तोंडामधून शब्द न काढणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 20 पहा काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडाजंगी. खडाजंगी अशा प्रकारच्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे, कडाक्याचे भांडण. खडाजंगी म्हणजे काय असतो, कडाक्याचे भांडण. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. ताळा आणि लोकन हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ताळा आणि लोकन पहा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, आज, काल, नंतर, अगोदर काही शब्द आहेत. कोणत्या जातीचे शब्द आहेत. पहा क्रियापद आहेत का, नाही. विशेषण आहेत का, नाही. शब्दयोग्य अव्यय आहेत का, नाही. मग याचं उत्तर काय पाहिजे, क्रिया विशेषण या जातीचे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक शब्द भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. मधुर आहे का, नाही. देव आहे का, नाही. कुशल आहे का, नाही. ओलावा बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे. विनय. विनयचं विनयशील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शब्दापासून तयार होणारं विशेषण आहे. पद्धत या शब्दाचं बघा कोणतं असेल मग विशेषण, पद्धत, पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 पाकाजालाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं काय असतो, सर्वांना सांगितलेलं आहे. असेन म्हणजे काय असतो, भविष्य काळाचा असतो. मी चित्रपट पाहिला असेन. असेन भविष्य काळ म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय असतो, बघा
प्रयोजक क्रियापद वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. विदूषकांनी मुलांना हसविले. बघा हे वाक्य काय आहे? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलाय? क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. हा भारत सामना जिंकेल असे वाटते. बघा वाटते म्हणजे काय असतो? वाटते बघा शक्यता असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. परमेश्वरा बघा तुझे कल्याण करू. बघा यामध्ये काय आज्ञा आहे का? प्रार्थना आहे का? आशीर्वाद आहे का? विनंती आहे का? परमेश्वरा तुझे कल्याण करू. आशीर्वाद आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. निर्विकार बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी संधीचं उदाहरण आहे? निर्विकार हा शब्द. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. निर्विकार तर या ठिकाणी विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अंधार. अंधार म्हणजे काय? रात्र असते का? काळोख असतो का? रजनी असतो का? गगन. अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? काळोख. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. रजनी म्हणजे रात्र, अंधार म्हणजे काळोख. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? गावचा टिनोपाल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गावचा टिनोपाल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गावचा टिनोपाल तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा शंकरराव खरात गावचा टिनोपाल या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? रणांगण या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? रणांगण. विश्राम बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? रणांगण विश्राम बेडेकर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बघा एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. घर. राजीव, निकेतन, प्रभाकर, सारंग. बघा घरचा बघा या ठिकाणी समान शब्द कोणत्याला पाहिजे? निकेतन, घर, सदन, आलय, गेह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. रवी म्हणजे काय? सूर्य. समान शब्द आहे. भास्कर म्हणजे काय? सूर्य. अरुण म्हणजे काय? सूर्य. सोम म्हणजे काय असतो? सोम म्हणजे चंद्र असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? सोम नाही. सोम म्हणजे चंद्र. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय? नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? नरेंद्र. नरेंद्र म्हणजे राजा असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय? गुण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गुण. बघा गुण, सगुण, अवगुण, दोष. गुणचा विरुद्ध अर्थी शब्द तर याचे योग्य उत्तर 4 यायला पाहिजे. 2 आणि 3 बघा अवगुण, गुण, अवगुण, गुण, दोष म्हणजे 2 आणि 3 या ठिकाणी हे शब्द गुण या शब्दाचे विरुद्ध अर्थी शब्द आहेत. नीती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? नीती, अनीती म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध अर्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय? सशक्त या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? सशक्त. शक्ती असलेला. सशक्त, अशक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध अर्थी शब्द आहे. उदय. उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द खालीलपैकी कोणता? उदय. सूर्योदय. बघा उदयचा कोणता असेल? असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा. बघायचं योग्य उत्तर काय असेल? अग्नीची पूजा करणं. अग्निपूजक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय? आकाशामधील असंख्य तारकाचा जो काही पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा. सूर्यमाला, आकाशगंगा, दीर्घिका, वायुमंडल. आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा. तर विद्यार्थी मित्रांनो
या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासाचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील, बघा सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत। आणि बघा आतापर्यंत या ठिकाणी मागील झालेले सर्व या ठिकाणी पेपरचे PDF पण तुम्हाला हे मिळून जातील फक्त आणि फक्त 299 मध्ये। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।